सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 27 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुबेरने त्याच्या बापाचा पाय मोडला आणि बापाने पंचायत बोलावली आणि सगळ्या पंचांनी असं ठरवलं की कुबेरने त्याच्या बापाला दवाखान्याचा खर्च भरून द्यायचा. आणि कुसुम तर हवालदिल झाली. आता इतके पैसे तेही इतक्या लवकर कुठून द्यायचे? कुबेर म्हणाला, मी मुंबईला जातो आणि पैसे घेऊन येतो. त्यासाठी 2-3 महिने लागतील. पण बाप फारच अंड्यावर आल्यासारखा करत होता. त्याला आता नगद रोख इतका सगळा पैसा बघण्याची संधी आली होती. तो म्हणाला, नाही, मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत. दवाखान्यात भरायचे आहेत, नाहीतर मी जमीन वाटून देणारच नाही. कुबेरचा नाईलाज झाला आणि त्यानं त्याच्याच एका सावकार चुलत्याकडून 50,000 रुपये व्याजाने घेतले आणि बापाच्या हातावर टेकवले. आणि बाप म्हणाला, उरलेले 30,000 रुपये पुढच्या महिन्यातच दे. कुबेर आणि कुसुम पूर्ण घाबरून गेले होते. एका चुकीची शिक्षा त्यांना अशी मिळत होती. सोन्याच्या भावामध्ये जर त्या पैशाची किंमत करायला गेलं तर तेव्हा 8,000 रुपये एक तोळा होता. म्हणजे 10 तोळ्याचे पैसे बापाला द्यायचे होते. आणि कुसुमचा जीव तुटत होता. जमीन तर नव्हतीच मिळत, पण पैसेही गेले. जवळ असते तर द्यायला काही वाटलं नसतं, पण व्याजाने घेऊन द्यायचे होते. कुसुम आणि कुबेरचा संसार वर येतच नव्हता. कितीही कमावलं तरी प्रगती शून्य होती. कारण असा कुठेतरी मोठा खड्डा पडायचा आणि सगळी वजाबाकी होऊन जायची. त्याचं कारण म्हणजे कुबेरचा राग आणि अविचारी वागणं. कुबेरला सगळं समजायचं, सगळं उमजायचं, पण घटना घडून गेल्यावर त्याला शहाणपण सुचायचं आणि पश्चाताप व्हायचा. खरं तर चूक त्याचीही नव्हती. त्याच्यावर असेच संस्कार झाले होते लहानपणापासूनचे. आणि सासू सासरे इतके खुश होते की काही विचारूच नका. त्या पैशाची लगेच छोट्या मुलाच्या नावे एफ.डी. करून टाकली, त्याच्या लग्नात उपयोगी येईल म्हणून. आणि सासू नवऱ्याला खुश होऊन म्हणाली, अहो, किती फायदा होतोय आपल्याला त्याच्या रागाचा. आणि दुखणारा पाय घेऊन ओरडत सासरा म्हणाला, अगं, पण माझा पाय मोडला ना या वयात, आता मला सोसत नाही. सासू म्हणाली, आज ना उद्या तुम्ही व्हाल की बरे. आता तुम्हाला अंडी मटण बनवून घालते, मग लवकर बरे व्हाल. मग कुबेरने बापाला पैसे दिले आणि कुबेर मुंबईला नाईलाजाने गेला. दरवेळी तो गुण्यागोविंदाने मुंबईला जातच नव्हता. हट्टानं राहायचा आणि काही ना काहीतरी रागाच्या भरात करायचाच. आणि असं काहीतरी कांड करून अंगलट आलं की निघून जायचा. कुसुमची आई तर त्याला खूप ओरडली फोनवर. आणि समोरासमोर तर किती बोलतील मामी, म्हणून कुबेर कुसुमला सांगायचा की तू मामींना सांग ना काहीतरी. तो खूप घाबरला होता आणि मामीला तोंड दाखवू वाटत नाही असं म्हणायचा, लाज वाटते. कुसुमच्या बहिणीचा सुद्धा फोन आला. तिला ती बातमी कळली आणि ती खूप चिडली. ती सरळ सरळ कुसुमला म्हणाली, मुलगा उचल आणि घरी निघून ये. तू काय इतकं सहन करतेस त्याचं? तो तुलाही मारतो, तरीही तू काहीच बोलत नाहीस. तिची बहीण अशी म्हणाली. ती थोडीशी डॅशिंग होती, शिकलेली होती आणि कायद्याचं ज्ञान असलेली होती. कुसुम गालात हसली आणि म्हणाली, अगं, अगोदर मी सतत माहेरी यायचे म्हणून तूच मला ओरडायचीस. नांदायला शिक म्हणायची, नवऱ्याला समजून घे असं म्हणायचीस. आणि आता हेच माझं नांदणं आहे. आणि आता मी तिकडे यावं संसार सोडून असं तूच म्हणतेस होय ग मला? मला आता माझ्या नवऱ्याला समजून घ्यायला येतंय. नांदणं म्हणजे काय असतं हे कळतंय. बहिणीला काय बोलावं हे सुचेना. ती म्हणाली, अक्का, फक्त अन्याय सहन करू नको एवढं म्हणते ग मी तुला. आणि कुसुम म्हणाली, नवरा त्रास देतो, सासरे सासू टोमणे मारतात, हा अन्याय नसतो, तेच नांदणं असतं. आणि आता मी मेली तरच नवऱ्याचं घर सुटेल. कारण आता नांदायचं कसं तर फक्त आईबापाच्या नावासाठी. आणि हे ऐकून दोघीही बहिणी रडत होत्या. आता सासरा घरी असायचा, सासू शेतात जायची, कुसुमही घरी असायची. त्यामुळे सासऱ्याचं सगळं पथ्यपाणी जेवण कुसुमकडे असायचं. आता जणू काही तिला त्याने ठेकाच दिला होता त्याचा, असं वागत होते ते. त्याचा पाय
पण कुबेरने मोडला म्हणून. आणि यांना मात्र चेव चढला होता तिला त्रास द्यायला. कुसुम आणि कुबेर कडून एखादी चूक झाली की त्यांच्या हातून एखादी वाईट गोष्ट घडली की यांना फार आनंद व्हायचा. सासरा बसून बसून उगीच तिचीच मापं काढायचा. त्याला पाहुणे रावळे बघायला यायचे, सोबत खाऊ घेऊन यायचे. पण हलकट सासरा सगळं स्वतःजवळ गुंडाळून बसायचा. त्याला वाटायचं कुसुम ती पिशवी पळवून नेते की काय. कुसुम तर त्या खाऊकडे बघत पण नव्हती. उलट तीच पाहुण्या रावळ्यांचं चहा पाणी करायची, जेवणसुद्धा बनवायची. पण सासरा लहान बाळाच्या हातात काहीच ठेवत नव्हता. येणाऱ्या पाहुण्यांनाच त्यांच्याच बाजूला खेळणाऱ्या कुसुमच्या त्या मुलाच्या हातात एखादं केळ दिलं तरच, नाहीतर सासरा काही देत नव्हता. आणि संध्याकाळी सासू आल्यावर मग तर सगळं पेटीच्या आतच ठेवायची कुलूप लावून. मग ते सासऱ्याला पण दिसायचं नाही. आता कुबेरही कमीच पैसे पाठवायला लागला होता कुसुमला, कारण त्याला पैसे साठवायचे होते. त्यामुळे घरात पहिल्यासारखं साहित्य नसायचं. कुसुम तोलून मापूनच स्वयंपाक करायला लागली. मुलाच्या शिऱ्याला सुद्धा तूप नसायचं आणि सासरा म्हणायचा तुपातला शिरा कर. ती म्हणायची तूप नाही मामा. आणि तो म्हणायचा मुद्दाम करतेस तू, स्वतः खाते, मुलाला घालते आणि मला देत नाहीस. कुसुमला फार वैताग यायचा. आणि पुन्हा सासरा म्हणायचा भाजीला शेंगदाणे कमी घालते, तेल कमी घातलं. सासऱ्याला नीट बघत नाहीस, कुठं फेडशील हे पाप. तो तिचंच खायचा आणि तिलाच बोलायचा. कुबेरचा फोन आला की सतत माझे उरलेले पैसे कधी देतोस असं म्हणायचा. जणू काही कुबेरने त्याच्याकडून उचलच घेतली आहे आणि हा सावकार आहे असं वागायचा. हळूहळू कुबेर कुसुमला म्हणायचा त्याच्याकडे फोन देऊ नकोस. पण नंतर सासरा कुसुमच्या मागे लागून किरकिर करून किंवा त्याच्याजवळ कोणी बसायला आलं की त्यांच्याकडून फोन घेऊन लावायचा आणि कुबेरला त्रास द्यायचा. दिवसातून 3-4 वेळा तरी माझे उरलेले 30,000 रुपये दे असा तगादा लावायचा. आणि कुसुमच्याच मोबाईलवरून बसून बसून याला फोन लाव, त्याला फोन लाव असं करायचा. तिचा सगळा बॅलन्स तर संपवूनच टाकायचा आणि शिवाय त्याच फोनवर कुबेरला कुसुमला शिव्या घालायचा. पाय कसा मोडला, कुबेर काय काय म्हणाला, किती त्रास झाला असं सगळं सांगायचा. अगदी जमिनीची वाटणी मागायला तिची आई आली होती इतकं सगळं पुराण मोठ्या मोठ्याने बोंबलून बोंबलून सांगायचा. स्वतःचा पाय मोडून घेऊन त्याला रणांगणात शौर्य गाजवल्यासारखं वाटत होतं आणि छाती फुगवून ती कथा तो सांगत होता. कुसुमच्या आईला आता कामातून वेळ मिळत नव्हता. तिच्या सासऱ्याला बघायला यायला. तिनेही वाट्यानं शेत केलं होतं आणि त्याची सुगी चालली होती. आणि सासरा म्हणायचा सगळेजण मला बघायला आले, पण तुझ्या माहेरचे बघायला आले नाहीत. तुझी आई कशी आली होती वाटणी मागायला मला, मग आता काय येत नाही. तिला पण बहुतेक लाज वाटत असेल जावयाच्या या कृत्याची, आणि मला तोंड दाखवायची लाज वाटत असेल तिला. आणि तुझ्या नवऱ्यानं नाही पैसे दिले तर मी तुझ्या आईकडून घेणार. आणि हे ऐकून कुसुम आणखीन अवाक व्हायची. एक दिवशी बाळ रडत होतं आणि ते काहीच खात नव्हतं. कुसुम म्हणाली आत्या बाळाला बिस्किट पुडा देता का एक. कारण खारी खोबरं, चहातली खारी बिस्किटं, टोस्ट असं बरंचसं काही काही साहित्य खायला यायचं पेशंटला आणलेलं. हे तिनं पाहिलं होतं. पण सासूनं त्या बाळाच्या हातात एक बिस्किट पुडासुद्धा टेकवला नाही. आणि म्हणाली कुठून पैसे आणायचे आम्ही खायला द्यायला पेशंटला, आणि तू पेशंटचं खायला मागतेस का. नक्की पोराला खायचं आहे का तुला खायचं आहे असं ती म्हणाली. आणि कुसुमच्या तोंडात मारल्यासारखं झालं. आता सगळ्यांना चहा करून करून तिची 5 किलो साखर संपली. आणि एके दिवशी दुपारी ती सुद्धा म्हणाली मामा साखर संपली आहे. सासरा म्हणाला घे जा घरातली. आणि ती सासूच्या किचनमध्ये गेली. तिथली साखर घेऊन चहा केला. तर संध्याकाळी आल्यावर सासूनं माझ्या किचनमधलं अमकं चोरलं, तमकं चोरलं, शेंगदाणे गेले, तेल संपलं असा कांगावा केला. कुसुम म्हणाली आत्या मला मामानं सांगितलं होतं आणि मी त्यांच्याच देखत गेले होते. सासरा म्हणाला अगं मीच सांगितलं होतं. आणि सासूनं सासऱ्याला सुद्धा शिव्या घालायला सुरुवात केली. आणि म्हणाली उद्यापासून मी घर लावून जाणार. तुम्ही इथे झाडाखाली बसायचं नाही तर लेकाच्या घरात जायचं. लेकानंच पाय मोडला ना तुमचा, मग तिकडे जाऊन बसा. आणि अरे देवा, कुसुमने तर आता डोक्यावरच हात मारला. ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यात पडतो.
असं झालं होतं त्यांचं. कुबेरनं हे सगळं नसतं केलं तर त्यांच्या अंगलट आलंच नसतं. त्यानं पाय मोडला आणि निघून गेला, पण कुसुमला भोगायचं आलं होतं. 4 दिवस विश्रांतीसाठी आईकडे जाईन म्हटलं तरी ती जाऊ शकत नव्हती. आणि त्याहीपेक्षा कुसुमला असं वाटलं की वाटणी नसती मागितली तरी बरं झालं असतं. खूप सुखात खात होतो कुबेर आणि कुसुम. पण कुठून या वाटणीचं खूळ डोक्यात आलं आणि हा मनस्ताप मागे लागला. आणि ही सगळी पीडा वाटणीवरूनच सुरू झाली. आता वाटणीवरून भावकीत मुडदेसुद्धा पडतात, कोर्ट कचेऱ्या होतात. मग हे तर फारच किरकोळ होतं. सक्का भाऊ पक्का वैरी होतो, पण इथं मात्र सक्का बाप पक्का वैरी झाला होता कुबेरचा. आणि सासरा कुसुमला जराही बसू देत नव्हता. सतत पाणी दे, चहा दे, जेवण दे, टॉयलेटला ने, बाथरूमला ने, तेही घराच्या पाठीमागच. तेव्हा कुठे बाथरूम होते आणि टॉयलेटही नव्हते. उघड्यावरच तो बसायचा. मग ती त्याच्याजवळ पाण्याचा तांब्या नेऊन ठेवायची आणि कुसुम तिथून नाकाला पदर लावून पळून यायची. मग त्याचं टॉयलेट करून झाल्यावर तो तिला हाक मारायचा आणि ती पुन्हा त्याला आणायला जायची. घराच्या मागेच काट्याची झाडं होती. ती अशाच गोष्टींसाठी राखून ठेवलेली असायची. आणि ती सगळी घाण बघून तिला उलटी आल्यासारखं व्हायचं आणि कुसुमला अन्न पाणी गोड लागत नव्हतं. ती जेवायला लागली की सतत तिला ती काट्यांच्या झाडांमध्ये घाण होती ती आठवायची आणि तिला उलटी आल्यासारखं व्हायचं. आणि वरून सासरा म्हणायचा, का ग तुझ्या पोराची शी काढताना कसं उलटी आल्यासारखं होत नाही तुला, आणि माझी घाण वाटते का? माझी जमीन मागतेस तेव्हा कशी घाण वाटत नाही? अगं इतकी जमीन आहे माझी की मरेपर्यंत कोणत्याही वावरात गेलीस टॉयलेट करायला तरी जागा संपणार नाही, आणि माझी घाण वाटते का तुला? आता काय करावं याला? कुसुमचं डोकं चालत नव्हतं. त्याचं तोंड खूप घाणेरडं होतं आणि निर्लज्जपणाच्या सगळ्या पातळ्या सोडून बोलतही होते आणि वागतही होते. असं करून तिला भांडावून सोडलं होतं, पण तरीही कुसुम अजिबात राग करत नव्हती. त्याची सेवा करायची आणि वरून सासरा तिला फरमाईशी करायचा. शिरा कर, पोहे कर, अंडी भाज. तिच्याच हातचं खायचं आणि तिच्याच नवऱ्याला शिव्या घालायचा. आणि सारखा त्या काट्यांच्या झाडामध्ये टॉयलेटला घेऊन चल म्हणायचा. बसून बसून त्याला जेवण जिरत नव्हतं आणि सारख्या करपट ढेकरा यायच्या. कुसुम भजी खूप छान बनवायची आणि तिला भजी बनवायला सांगायचा आणि खाऊन खाऊन सारखा पाठीमागून मोठे मोठे आवाज काढायचा. एक मांडी उचलायचा आणि सोडून द्यायचा बार. आणि घराच्या मागे सुद्धा असेच आवाज काढायचा. आणि कुसुमला मात्र त्या घाणेरड्या वासानं नको नको व्हायचं. तो वास तिच्या नाकातच बसल्यासारखा झाला होता. बरं रोज वेगळा पण नव्हता, रोज एकच एक ब्रँड होता. कुसुमचं बाळ आता चालायला लागलं होतं आणि एका 1.25 वर्षाचं झालं होतं. तिच्या आईने त्याला मुक्या घुंगराचं छमछम पैंजण घेतलं होतं. त्याच्या तालावर नाचत नाचत ते अंगणात फिरायचं आणि ते आवाज ऐकून ते पोरगं मात्र आवाज आला की हसायचा आणि तोंडानं आवाज काढायचा आणि म्हणायचा, नाना ऊ. आणि कुसुमही हसायला लागायची. आणि सासरा मग तर मुद्दामच त्या बाळादेखत जास्तच करायचा, पण कमी नाही. आणि त्याला बोलायला शिकवायचा. म्हण कुबेरच्या आईचा. कुसुम कुठं गेली कुसुम? कुसुमला हाक मार. म्हण कुसुम. असं म्हणून वाईट सवय लावायचा आणि शिवीसुद्धा शिकवायचा. कुसुमला मात्र राग यायचा आणि तिची सासू तर मोकळीच झाली होती. सगळी जबाबदारी झटकून एक दिवससुद्धा शेतातून घरी राहत नव्हती. शेतात कामं नसली तरी मुद्दाम जायची, कारण याची सेवा करायला लागू नये म्हणून. आता कामातून वेळात वेळ काढून तिची आई त्याला बघायला आली आणि तिला बघून सासरा म्हणाला, ये ये आत्ता आलीस होय? अगं जावयाने तुझ्या माझा मुर्दा पाडल्यावर यायचं की माझ्या प्रेताला अग्नी द्यायला. कुसुमची आई म्हणाली, आता तुमचाच मुलगा आहे, मी काय सांगू? आणि सासरा पुन्हा तिची सहानुभूती मिळवण्यासाठी पहिल्यापासून विहळून विहळून बोलायला लागला. कुबेर खूप बेकार आहे, तो खूप बेकार आहे बघ. त्याला अजिबात वळण नाही. उगाच मी तुझी पोरगी मागायला आलो. कुसुम खरंच खूप चांगली आहे ग, माझी खूप सेवा करते, सोन्यासारखं ग लेकरू आहे, तिला नावं ठेवायला जागा नाही बघ. पण कुबेर मात्र बैल आहे, वळू आहे, राक्षस आहे. जरासुद्धा दयामाया केली नाही ग त्यानं माझी. बाप आहे मी त्याचा. असं खोरं घेतलं आणि असं ग मारलं. जाग्यावर माझा हाडाचा आवाज ग आला. काडकाड हाडं मोडली माझी. असं ॲक्शन करून सांगायचा तो. आणि कुसुम आणि तिची आई तोंडाला परहर लावून हसायच्या.
कारण तिचा सासरा एक नंबरचा नौटंकीबाज होता. कुसुमची आई त्याला बघायला यायची, कारण कसाही असला तरी व्याही होता तो. आणि अशा वेळी शत्रूला सुद्धा आपण बघायला जातो. मग हा तर नंदावा होता आणि कुसुमचा सासरा सुद्धा होता. दुहेरी नातं होतं. कुसुमच्या आईने पिशवी भरून खायला घेऊन आणली होती. त्याच्या आवडीची भजी घेऊन आली आणि त्याला आग्रह करून करून खायला घातलं. आणि सासऱ्यानं तिच्या देखत कुबेरला इतक्या शिव्या घातल्या, इतक्या शिव्या द्यायला सुरुवात केली की काही विचारूच नका. तुझा जावई असा, तुझा जावई तसा, काय गरज होती का वाटणी मागायची? देतच होता ना मी. तूच सांग, मी इतकं कष्ट केलं त्या जमिनीत, पाईपलाईनसुद्धा केली, जमीन सपाट केली, रस्ता नव्हता रस्ता केला, माझे खूप पैसे गेले, मग मला पैसे मिळायला नकोत का? हे मला म्हातारपणी सांभाळणार आहेत का? जमीन घेऊन रिकामे होतील आणि मला वाऱ्यावर सोडतील, पण मी त्याला फुकट कसा देऊ? कुसुमच्या आई मग त्याला म्हणाली, नाना तुम्ही जमीन द्या अगर देऊ नका, माझी कुसुम तुम्हाला सांभाळणार म्हणजे सांभाळणार, कारण माझे संस्कार कधीच वाया जाणार नाहीत. आणि सासरा म्हणाला, हो ग, खरंच गुणाची आहे कुसुम. मग सासऱ्यानं तिच्या आई देखतच त्या बाळाला एक बिस्किट पुडा दिला. कुसुम आणि तिची आई कुबेरला बसणाऱ्या सगळ्या शिव्या गुपचूप ऐकत होत्या, कारण पर्याय नव्हता. तो त्यांचं मन मोकळं करत होता. आणि कुसुमची आई म्हणाली, हे बघा नाना, तुम्ही मला त्याचं कितीही काहीही सांगितलं तरी शेवटी तो तुमच्या रक्ताचा आहे. तुमचं नाव त्याच्या मागे लागतं. कुबेर कोणाचा तर अमक्या अमक्याचा असं तुमचं नाव घेतात. माझं नाव येतं का कुठं? नाही ना. आणि अख्खी दुनिया फिरला तरी तो तुमच्याच जवळ येणार, कारण तो तुमच्या रक्ताचा आहे ना. मग मला सांगून काय उपयोग आहे का? सासरा उसळून म्हणाला, अगो तू त्याची बाजू घेतेस ग, म्हणून सांगतोय तुला. कुसुमची आई म्हणाली, नाना तुम्हाला त्याचा इतकाच राग येत होता तर लहानपणी का नाही मारला त्याला? निदान माझी कुसुम तरी वाचली असती. तुम्हाला कोणी विचारायला आलं नसतं. फक्त घरात 3 दिवस बिन अन्न पाण्याचा कोंडून ठेवला असता तरी कोवळा जीव मरून गेला असता. निदान आत्ता इतका त्रास देतोय तो तरी झाला नसता. कुसुमची आई पुढे म्हणाली, नाना तुम्ही काही पण बोला, किती पण बोला, पण तो तुमचंच रक्त आहे. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, कुऱ्हाड घ्या आणि डोक्यात घाला त्याच्या. आणि बाप लगेच म्हणाला, अगदी मनापासून हळहळ करत म्हणाला, असं कसं ग बोलतेस तू? कुबेरची आई मेली तेव्हा किती ग रडत होता तो, माझ्यासुद्धा डोळ्याला पाणी आलं होतं. असं म्हणून आज कुसुमचा सासरा चक्क भावूक झाला होता. कुसुमच्या आईनं त्याच्यातली ममता जागृत केली होती. खरंच कुसुमचा सासरा बैलबुद्धीच होता. कुणी गोड बोललं की त्याच्या मनावर सतत परिणाम केला की कुबेरच्या सावत्राईने जर त्याला असाच सतत सांगून सांगून कुबेरविषयी द्वेष करायला शिकवलं नसतं तर तो सुद्धा प्रेम करू लागला असता कुबेरवर. शेवटी बायका पुरुषांना स्वतःच्या तालावर नाचवतात हेच खरं. आता कुसुम हळूच म्हणाली, मामा यांची आई कशी दिसत होती हो? आणि आता सासरा जुन्या आठवणीत हरवला आणि म्हणाला, अगदी कुबेरसारखी ग, खूप गोरीपान कापसासारखी होती. कुसुम म्हणाली, आत्ताच्या आत्यापेक्षा पण सुंदर होती का हो? आणि सासरा कुसुमच्या सावत्र सासूला नावं ठेवत म्हणाला, अगं इलाज नव्हता ग, खरंच कुबेरसाठीच मी ही काळी घूस बाई पदरात पाडून घेतली. कुबेरच्या आईच्या नखाची सरसुद्धा नाही हिला. तिच्या घरी खायला आण नाही आणि मी असा नडलेला. काय करतेस? मारली तिच्यासोबत गाठ आणि हिला माझा जमीन जुमला दिसला आणि माझ्यासारख्याशी लग्न करायला तयार झाली आणि सगळा माहेरचा फायदा करून दिला बघ. बहिणीची भावाची लग्न करून दिली, 5 एकर जमीन, सगळं करून दिलं आईबापानंच. मी वसईवरून पैसे पाठवायचा आणि ही कारभारीण होती आणि मला पण तिचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. असं म्हणून कुबेरच्या आईच्या आठवणीनं त्या पत्तररूपी काळजाला सुद्धा पाझर फुटला. आता हे सगळं कुसुम ऐकायची. दोघांची भांडणं लागल्यावर सासू म्हणाली, तुझ्यासारख्या एक पोरगा असलेल्या थोराड बाईलासोबत माझं लग्न झालं. आणि सासरा म्हणायचा, मग काय वाईट झालं ग गतकाळे तुझं? सगळा माहेरचा फायदा करून दिलंस की माझ्या जीवावर. सासरासुद्धा भांडण्यात तिचं सगळं काढायचा. मग कुसुमची आई म्हणाली, कुसुम मी मटण आणते नानासाठी, शिजव पटकन आणि खायला घालू दे मला पटकन. ती बाई यायच्या आत नानाला. मला माहीत आहे ती नानाला असलं पोटभर देत नाही.
सगळं स्वतःच्या पोरांच्या घशात घालते फक्त. आणि सासऱ्याला हे ऐकून थोडं भरूनच आलं, कारण हे खरं होतं. कुबेर आणि त्याचा बाप फक्त भुसकट खाण्याच्या लायकीचे आहेत असं तिला वाटायचं. आताही त्याच्यासाठी म्हणून मटण अंडी करायची आणि पोरांची भरती करायची. माझं पोरगं मोठं होणार आहे, आता या वयात तुम्ही खाऊन कुठे खेळायला जाणार आहात असं म्हणायची. मग कुसुमची आई म्हणाली, नाना मला फक्त इतकंच वाटतं, तुमचा पिंट्या आणि कुबेर दोन्ही तुमचीच मुलं आहेत आणि समान रक्त तुमचं वाहतंय त्यांच्या अंगात. कितीही झालं तरी सावतर आणि भूताचा अवतार असं असतं. पण तुम्ही तरी सख्खे बाप आहात, तुम्ही नका हो तसं करू कुबेरला. तुम्ही त्याचा आधी किती लाड करायचा हे तो रडून रडून सांगतो आणि म्हणून मागाल ती वस्तू तुम्हाला लगेच देतो की नाही तो, अगदी पायातली चप्पलसुद्धा. आणि सासरासुद्धा भावूक होऊन म्हणाला, हो गं तेवढं मात्र खरं आहे, घाससुद्धा टाकून खात नाही तो मला मुंबईवरून आल्यावर. आणि नाही करणार मी त्याला दुजापणा, मी त्याला वाटणी देणार. मी तरी कुठे उरावर घेऊन जाणार आहे सगळं त्याचं, हे सगळं त्यांचंच आहे. पण माझे 30,000 रुपये तेवढे द्यायला सांग, माझा पाय खूप दुखतोय असं तो पुन्हा बोंबलत म्हणायला लागला. आणि कुसुम खूप हसायला लागली आणि मनात म्हणाली, काय बाई मामा, जमीन उरावर नेणार नाही म्हणता, मग 30,000 रुपये उरावर नेणार आहेत का? आता वाटणी नाही दिली तरी चालेल, पण सासरा मनापासून देतो तरी म्हणाला, यातच सगळं आलं. पण आता पुन्हा त्याची बायको घरी आली की पुन्हा मागचे पाडे 55. बघूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. कथा आवडत असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.